नमस्कार. धम्मक लाडूच्या आजच्या भागात सगळ्या छोट्या दोस्तांचं आणि आई बाबांचं मनापासून स्वागत. या भागांमधून आपण मराठी भाषेतल्या बाप लोकांना भेटत असतो. बाप लोक म्हणजे कोण? ज्यांनी मराठी भाषेत खूप छान काम केलेत अशी काही माणसं. बरं मला सांगा, तुम्हाला हे गाणं माहितीये का? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? माहिती तर आहेच, पण हे गाणं लिहिलंय कोणी माहितीये? आई बाबांना माहितीये का? बरं मीच सांगते. हे गाणं लिहिलंय कवी मंगेश पाडगावकर यांनी. आणि आजच्या या भागात मंगेश पाडगावकर कोण होते, त्यांनी कशी तुमच्यासाठी म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी छान छान गाणी आणि कविता लिहिल्या आहेत, ते सगळं आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत. मग तयार ना? मंगेश पाडगावकर हे कवी होते. मला सांगा, कविता ठेक्यात तालात म्हणताना मजा येते की नाही? अशा कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या मोठ्यांसाठी आणि तुमच्यासारख्या छोट्या मुलांसाठी सुद्धा. कार्यक्रमाची सुरुवात आपण सांग सांग भोलानाथ याच गाण्याने करूयात. स्वानंदी ताई आणि तिच्याकडे शिकणारी काही मुलं मिळून हे गाणं म्हणतात. तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर म्हणा. चला. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल का? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोकर? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोकर? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? कसलं मस्त गाणं आहे की नाही? आणि तुम्हाला माहितीये का, तुमचे आई बाबा जेव्हा लहान होते तुमच्या एवढे, तेव्हा ते सुद्धा हे गाणं म्हणायचे आणि आता तुम्ही सुद्धा म्हणताय. अशी खूप गाणी मंगेश पाडगावकरांनी लिहिली आणि त्यांची खासियत म्हणजे काय माहितीये का? त्यांनी खूप कॉमेडी आणि अशा गमतीशीर गाणी सुद्धा, कविता सुद्धा लिहिल्या. त्यातलीच एक कविता आता आपण बघणार आहोत. ही कविता आहे गुंडेराव गडबडे नावाच्या एका माणसाची, बरं का. आणि हे गुंडेराव गडबडे जे आहेत ते अगदी धडपडे आहेत. कसे? चला बघूया. गुंडेराव गडबडे भलतेच होते धडपडे, गुंडेराव गडबडे भलतेच होते धडपडे. इकडे पहा तिकडे पहा अंगावरती सांडला चहा, इकडे पहा तिकडे पहा अंगावरती सांडला चहा. गुंडेराव गडबडे धडपडे, खाण्याची घाई लावली आपलीच आपण जीभ चावली, खाण्याची घाई लावली आपलीच आपण जीभ चावली. गुंडेराव गडबडे धडपडे, धावता धावता घसरले रस्त्यावरती पसरले, धावता धावता घसरले रस्त्यावरती पसरले, धावता धावता घसरले रस्त्यावरती पसरले. गुंडेराव गडबडे भलतेच होते धडपडे. कशी मजेशीर कविता होती नाही? मंगेश पाडगावकरांचा जन्म कोकणातल्या वेंगुर्ला नावाच्या गावी झाला. आणि आपल्याला कसं आपलं गाव आवडतं की नाही, तसं त्यांना त्यांचं हे गाव खूप आवडायचं. त्याच्यावरून त्यांनी कविता लिहिली, वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्याने, आईसारखं मला थोपटून निजवलं त्याने. किती सुंदर कविता आहे की नाही? अशा खूप कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिल्यात. त्यांना की नाही लहान मुलं काय खोड्या करतात, काय गमती जमती करतात हे सगळं माहित होतं आणि त्याच्यावर सुद्धा खूप कविता त्यांनी लिहिल्यात. त्यातलीच ही कविता एका मुलाची. या मुलाला आवडतात लाडू आणि आईने डब्बा भरून लाडू केलेत आणि रविवारी आई बाबा झोपलेले असताना त्यांनी काय केलं माहितीये? चला
आपण ती कविताच म्हणूया. मी म्हणतीये, तुम्ही सुद्धा म्हणा. चिकू पिकूच्या सिक्रेट अंकातली ही कविता आहे. तुमच्याकडे जर अंक असेल ना, तर तो अंक समोर धरा आणि आपण एकत्र मिळून आता ही कविता म्हणूया. 1, 2, 3 स्टार्ट. आई बाबा रविवारी दुपारच्या झोपेत असतात, लाडूचा डबा गप्प, स्वयंपाक घरात कुणीच नसतात, स्वयंपाक घरात कुणीच नसतात, दुपारची शांत वेळ, सुरू होतो माझा खेळ. मी येतो, मी जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो, डबा उघडून लाडू खातो. आता पुढे काय होईल? कोण माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल? प्रश्न ऐकून अडलात का? अडलात का? अडलात का? विचारात पडलात का? पडलात का? पडलात का? काय होतं सांगू नंतर? अगदी सोपं आहे उत्तर. काय होतं सांगू नंतर? अगदी सोपं आहे उत्तर. खेळ माझा सरत नाही, डब्यात काही उरत नाही. खेळ माझा सरत नाही, डब्यात काही उरत नाही. डब्यात काही सुद्धा उरत नाही. आहे की नाही मजेशीर कविता? त्या मुलांनी सगळे लाडू खाऊन टाकले गुपचूप. आवडली कविता? मित्रांनो, तुम्हाला माहितीये पाडगावकर असे म्हणायचे की मला कविता कधीही कुठेही आणि कशीही सुचते. त्याचा एक छान किस्सा त्यांनी सांगितलाय. ते म्हणाले होते की एकदा मी लोकलची वाट बघत होतो मुंबईमध्ये. उन्हाळा होता, सगळीकडे गर्दी होती, लोक घामाने अगदी घामाघूम झाली होती आणि त्यांना कविता कुठली सुचली माहितीये? त्यांना कविता सुचली श्रावणात घननिळा बरसला. तुम्हाला कदाचित ही कविता माहिती नसेल, पण आपली शिवानी ताई तुमच्यासाठी या कवितेच्या काही ओळी म्हणणार आहे. चला ऐकूया. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला. किती छान कविता होती ना? किती छान शब्द, किती छान चाल. तुम्ही घरी ही कविता ऐका हा आईबाबांबरोबर. आणि तुम्हाला माहितीये रात्री तुम्हाला झोप येत नसेल, तुम्ही लहान होतात तेव्हा किंवा अजूनही आत्ता सुद्धा तुमची आई किंवा आजी कधी कधी तुम्हाला गाणं म्हणून झोपवत असेल. त्या गाण्याला म्हणतात अंगाई गीत. असं एक सुंदर अंगाई गीत सुद्धा पाडगावकरांनी लिहिलंय. तुमच्या आईबाबांना तर नक्की माहितीच आहे हे गाणं. कुठलं माहितीये? हे गाणं आहे नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. आज रात्री झोपताना हे गाणं ऐकत ऐकत तुम्ही झोपा. मित्रांनो, आपली जी मराठी भाषा आहे ती खूप गोड आहे, खूप संपन्न आहे, खूप श्रीमंत आहे. आणि मला तुमच्या आईबाबांना असं सांगायचंय की तुमच्यापर्यंत हा गोडवा पोचावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. तर तुमच्या ओळखीतल्या लहान मुलांना, मोठ्या माणसांना सुद्धा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे पाडगावकर कोण होते हे मुलांना समजेल आणि त्यांच्या कविता कशा होत्या याची सुद्धा झलक बघता येईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि आता कार्यक्रमाचा शेवट आपण मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या एका छानशा कवितेने करणार आहोत. ही कविता एका परीची आहे आणि चिकू पिकूचा एक दिवाळी अंक होता. त्याच्या कव्हर पानावर, कव्हरच्या मागच्या बाजूला ऍक्च्युली हीच कविता आपण छापली. ऐकूयात ही सुंदर कविता. निळा निळा रेशमाचा घालून या झगा, पहाटेला परी येते हाती लाल फुगा. निळा निळा
किती सुंदर कविता होती की नाही? आणि चित्र सुद्धा छान होती ना या कवितेतली. मला आईबाबांना असं सांगायचं आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठीमध्ये मराठी भाषेसाठी काम केलेली लोक, मोठी मोठी बाप माणसं लहान मुलांना आणि आपल्यालाही भेटतील या दृष्टीने आम्ही काम करतो. तर अशी कुठली माणसं आहेत जी तुम्हाला असं वाटतं की आपल्या छोट्या छोट्या मुलांपर्यंत पोचायला पाहिजेत? त्यांची नावं या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. त्यांच्यावरचा धम्मक लाडूचा एक खास कार्यक्रम आम्ही नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय.